या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्या हस्ते बाल कल्याण संकुल मंगळवार पेठ कोल्हापूर येथे पार पडला. यावेळी महानगरपालिका पथक क्रमांक 1 आणि 2 तसेच नगरपालिका पथक क्रमांक 1 CPR हॉस्पिटल कोल्हापूर यांच्यामार्फत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 1 मार्च ते 31 मार्च 2025 या दरम्यान महानगरपालिका कोल्हापूर कार्यक्षेत्रातील मंगळवार पेठ, संभाजीनगर, लक्ष्मीपुरी, साने गुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, उत्तरेश्वर पेठ, कसबा बावडा, बोंद्रेनगर तसेच कागल व पेठ वडगाव कार्यक्षेत्रातील अंगणवाड्या, शाळा, आश्रमशाळा, अनाथालय, मतिमंद, अंधशाळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये जन्मजात व्यंग, आजार, पोषण कमतरता, विकासात्मक विलंब याचे निदान करून मोफत उपचार व शस्त्रक्रिया दिली जाणार आहे, असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख व ग्रामीण रुग्णालय खुपिरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील देशमुख यांनी केलं आहे. यावेळी बाल कल्याण संकुलच्या मानद कार्यवाहक श्रीमती पद्मजा तिवले, जिल्हा समन्वयक प्रज्ञा संगपाळ, RBSKचे वैद्यकीय अधिकारी, फार्मसी ऑफिसर व कर्मचारी तसेच बाल कल्याण संकुलचा शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.